खूप साऱ्या सक्सेस स्टोरीज आहेत बरं का. तशी आपली ही सक्सेस स्टोरी आपल्याला बनवावी लागेल. पण अमर्याद क्षेत्रात मर्यादित काम करून काहीच कामाचं नाही. स्वतःचं क्षेत्र आधी निश्चित करून घेतलं पाहिजे आणि त्या मर्यादित क्षेत्रात अमर्याद काम करावं लागेल. कोणत्याही व्यवसायात जिंकायचं असेल ना तर लगेच सुरुवात करून लढावं लागेल. आणि लढण्यासाठी आधी स्वतःच्या क्षमता ओळखून आणि त्या वाढवाव्या लागतील. केवळ क्षमता वाढवूनही उपयोग नाही, तर त्या क्षमतेला योग्य दिशेने कार्यरत करावं लागेल. नमस्कार मंडळी, मी नीतू, सिम्पली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता उठल्यापासून वातावरण आहे ना ढगाळ होतं. आता हे जे फुलं आहे समजायचे ते आपल्याला पूजेसाठी होऊन जातात बरं का भरपूर. पण ते असं वातावरण असलं ना मग पिकांवर लई परिणाम करतं. असं किडी, बुरशी, कीटक, रोगांचा असा प्रादुर्भाव. मग एक तर आहे ना ती पिकाची वाढ पण जागेवर थांबती. म्हणजे जेवढे फुलं यायचे ते पण येत नाही. ते कळीमध्येच ते संपून जातात. मग आता ते पाहत होते मी. पण बऱ्याचशा ठिकाणी ना ते मावा पडलाय, चिकटा पडलाय. हे असं वातावरण असलं ना पिकांवरच नाही बरं का, ह्या झाडांवरच पण आपल्यावर सुद्धा परिणाम होतो. सर्दी, खोकला, श्वास घेण्यासाठी त्रास, गळ्यात दुखणं अशा समस्या उद्भवतात आणि फ्रेश पण वाटत नाही. पण पाहत होते मग हे असे ना पूजेसाठीच लावलेली झाडं. मग तेवढे फुलं आले का पूजा पण होती चांगली. आता इथं आहे ना बाहेर जायचं होतं, थोडंसं काम होतं, त्याच्यामुळं बाहेर आलो इथं. आता इथं कामातच भरपूर वेळ गेला म्हणून जेवण करून पण तिकूनच आलो बाहेरून. कामात पूर्ण दिवस गेला बरं का. भुका पण अशा कडाडून लागलेल्या होत्या. पण जेव्हा हॉटेल पुढं थांबलो आम्ही, तिथलं जे गार्डन होतं इतकं सुंदर होतं ना, त्याला पाहून इतकं म्हणजे असं विसावल्यासारखं झालं मन. आता इथं बदकं होते, त्यांना पाहून पण इतकं छान वाटलं ना. म्हणजे आम्ही शिनभाग म्हणतात ना आपण, तर निसर्गाच्या सानिध्यात आलं सगळं संपून जातो अंग, तसं झालं. मग तिथूनच जेवण करून आलो आणि येता येता संध्याकाळ झाली होती. पण पिटुकल्याला खूप मस्ती करू वाटतं, खेळू वाटतं. पण बाहेर आलं ना इतका हे धुळीनी मातीने इतका खराब होत होतो. त्याला आत गेलं ना तर लगेच धुवा लागत आहे, आंघोळच घालायची लगेच. पण मातीत एकदम भरून जातं. पण मातीत खेळायला चांगलं बरं का. पण आता इथं खेळत होता ना तर पूर्ण मातीने भरला होता. आता इथं दिवसभर चरायला गेलेल्या बकऱ्या आल्या होत्या बरं का. आणि त्या रस्त्यावरून जातात ना तर तिथं आता पिटुकलं त्यांच्याबरोबर खेळायला लागलं. आता पिटुकल्याबरोबर हे बारीक बारीक पिल्लं पण खेळायला लागले मग. आणि त्यांची बरीच वेळ आहे ना त्यांची मजा मस्ती चालली होती. आता पिटुकलं पण यांच्याबरोबर लाड घालीत होतं, त्याच्यामुळं हे पण पिल्लं पण लाड घालीत होते. बरंच वेळ चाललं होतं त्यांचं. आधी ह्या पिल्लांनी पिटुकल्याला आत सोडून आले आणि परत पिटुकल्याने त्यांना पळून लावलं. आता यांची करमणूक चालली होती. तर त्या ताई आणि मी आम्ही पाहत होतो यांची गंमत. मग बराच वेळ जवळजवळ 20-30 मिनिटे चाललं होतं यांचं. या पिल्लांनी पिटुकल्याला आधी गेटच्या आतमध्ये सोडलं आणि परत पिटुकलं परत. आणि माझं 2-3 दिवसापासून आहे ना आज करू तूप, उद्या करू तूप असं चाललं होतं. आणि 8 दिवसाची मलाई चांगली जमा झाली होती आणि तूप काही शिल्लकच राहिलेलं नव्हतं. आणि ती सारखं कशाला ना कशाला लागतंच. पराठे केले, कुठं वरण भात केलं, त्यावर वरून घेतलं आणि ती तूप नसलं का ते हात मोडल्यासारखं झालं. मग ते दमलेलो होतो. पण संध्याकाळी मग ते करून घेतलं मी. तर 8 दिवसाचं समजायचं जमा होतं ना तर एवढं तूप जमा झालं होतं. तर एवढं तयार झालं होतं. आणि चांगलं 8 दिवस 15 दिवस जातं बरं का हे तूप.
पण ह्या वेळेस आहे ना मला याच्यात खाऊचं पान टाकायचं होतं, नाहीतर मग तुळशीचं पान. पण नेमकं आहे ना मागच्या वेळेस संध्याकाळीच तूप केलं आणि ह्या वेळेस संध्याकाळी, आणि पान तोडायचं लक्षातच नाही राहिलं. नाही तर नागवेलीचं आहे ना खाऊचं पान टाकलं ना त्याचासुद्धा सुगंध खूप छान येतो. संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली आणि वर गेलो होतो, किती छान फोटो निघाला. असं लाल आभाळ झालं होतं. तर ताईंनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.